एक प्रश्न विचारतो. आज आपण ज्या समाजात जगतोय, जिथे इतिहासावर भांडण आहेत, अंधश्रद्धा अजूनही डोकं वर काढते आणि महाराष्ट्र पुढे चाललंय की मागे हेच कळेना असं झालंय. अशा वेळी जर तुम्ही ही 3 पुस्तकं वाचलीत नाहीत, तर 2026 संपेपर्यंत आपण स्वतःला समजून घेणं चुकवणार आहोत. आजचा हा व्हिडिओ फक्त पुस्तकांबद्दल नाही, तर आजचा हा व्हिडिओ आपल्याबद्दल आहे, आपल्या विचारांबद्दल आहे आणि आपल्या समाजाबद्दल आहे. या 3 पुस्तकांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल, प्रश्न विचाराल आणि कदाचित काही गोष्टी मान्यही करणार नाही. पण एक गोष्ट नक्की सांगू, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. चला तर मग सुरुवात करूया अशा 3 पुस्तकांपासून, जी वाचणं म्हणजे डोळे उघडणं आहे. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत वडाव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स, पुस्तकांची सहल. पहिलं पुस्तक, कदाचित नाव ऐकूनच अनेकांच्या भुवया उंचावतील, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती. लेखक डॉक्टर आह साळुंखे, महाराष्ट्रातील महत्त्वाचे सामाजिक विचारवंत आणि एक विवेकवादी लेखक. मित्रांनो, हे पुस्तक मनुस्मृतीवर नाही, तर मनुस्मृती जपणाऱ्या मानसिकतेवर आहे. आजही काही लोक म्हणतात, ही तर आपली परंपरा आहे. पण लेखक विचारतात, नक्की कोणाची परंपरा आणि कोणाच्या विरोधात? जात, स्त्री, शूद्र, अधिकार या सगळ्या गोष्टींवर मनुस्मृतीचा प्रभाव आजही आपल्याला विचारांमध्ये कसा जिवंत आहे, हे लेखक या पुस्तकात आपल्याला उदाहरणांनी दाखवतात. मंडळी, इतिहासाच्या नावाखाली जेव्हा अन्यायाचं समर्थन केलं जातं, तेव्हा हे पुस्तक आपल्याला आरसा दाखवतं. 2026 मध्ये जर तुम्हाला संस्कृती आणि अन्याय यातला फरक जाणून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक वाचायलाच हवं. कसं आहे ना, परंपरा ही प्रश्नांच्या पलीकडे नसते आणि प्रश्न विचारणं म्हणजे संस्कृतीचा विरोध नाही, हेच आपल्याला हे पुस्तक शिकवतं. मंडळी, तुमच्या मते आजही आपल्या समाजात मनुस्मृतीची मानसिकता आहे का? कमेंटमध्ये प्रामाणिक उत्तर द्या. दुसरं पुस्तक, या पुस्तकासोबत येते थोडी खरी अस्वस्थता, अंधश्रद्धा, प्रश्नचिन्ह आणि उत्तर. लेखक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते. हे पुस्तक अंधश्रद्धेवर हसत नाही, तर ते तिला उघडं पाडतं. बाबा, चमत्कार, अंगात येणं, भविष्य हे सगळं खोटं आहे असं लेखक ओरडून सांगत नाही. ते फक्त एक प्रश्न विचारतात की याचा पुरावा काय? उदाहरणार्थ, एखादा बाबा आजार बरा करतो म्हणतो, पण डॉक्टराकडे जायला मनाई करतो. ही श्रद्धा आहे की धोका? मित्रांनो, आज सोशल मीडियावर अफवा सेकंदात पसरतात आणि अशा काळात विचार करायला शिकवणारं पुस्तक म्हणजे मानसिक सुरक्षा कवच आहे. या पुस्तकातून आपल्याला प्रश्न विचारणं पाप नाही आणि विज्ञान म्हणजे धर्मविरोध नाही, हे शिकायला मिळतं. मंडळी, तुम्ही कधी अंधश्रद्धेविरुद्ध प्रश्न विचारलाय का, की गप्प बसलात? तुमचा खरा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तिसरं पुस्तक, रेन्सॉस्टेड, लेखक गिरीश कुबेर, एक ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक. मंडळी, महाराष्ट्र एकेकाळी समाज सुधारणांचा, विचारांचा, धाडसाचा प्रदेश होता. पण आज आपण फक्त भूतकाळाची छाती बडवत बसलोय. शिक्षण, राजकारण, माध्यमं सगळ्याच पातळ्यांवर लेखक या पुस्तकातून बोटं ठेवतात. 2026 संपण्याआधी तर प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे, कारण पुढच्या पिढीला आपण काय महाराष्ट्र देतोय हा प्रश्न पुस्तक आपल्याला विचारतो. मित्रांनो, गर्व करायला इतिहास पुरेसा आहे, पण जबाबदारी घ्यायला वर्तमान महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट आपल्याला हे पुस्तक शिकवतं. मला एक सांगा, तुमच्या मते महाराष्ट्र आज पुढे चाललाय की मागे? खरं उत्तर कारणासह कमेंटमध्ये लिहा. मित्रांनो, ही तिन्ही पुस्तकं वेगवेगळी वाटतात, पण खरं सांगायचं तर ती एकाच प्रश्नाची 3 उत्तरं आहेत. आपण कोण आहोत, काय मानतो आणि कुठे चाललोय? मित्रांनो, 2026 संपेपर्यंत जर ही 3 पुस्तकं वाचलीत, तर कदाचित तुम्ही जग बदलणार नाहीत, पण स्वतःकडे पाहण्याची नजर नक्कीच बदलेल. आणि समाज बदल नेहमी स्वतःपासून सुरू होतो. वाचा, विचार करा, प्रश्न विचारा, कारण वाचणारा माणूस कधीच अंधारात राहत नाही. चला, भेटूया पुढच्या भागात अशाच काही नवीन पुस्तकांसोबत. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.